प्रियजनांनो, प्रभूची कृपा तुमच्यावर असो, तो तुम्हाला आशीर्वाद देवो आणि मार्गदर्शन करो। आजही प्रभू तुम्हाला चांगलेच काही देईल। तुम्ही काहीतरी चांगल्याची अपेक्षा करत आहे का? येशू ते देईल। विश्वास आणि अपेक्षा असली कीच तुम्हाला चमत्कार दिसू शकतात। हे ठिकाण पाहिलंत का? कसं आहे? हे एक लहानसं अरुंद गल्लीत आहे। हे कोचीन केरामधील ज्यू स्ट्रीट म्हणून ओळखलं जातं। इथे यहुदी लोक स्थायिक झाले होते। इथे अजूनही एक यहुदी प्रार्थनास्थळ आहे। काही यहुदी कुटुंब अजूनही इथे राहतात। ही बाजारपेठ प्राचीन काळापासून आहे आणि यहुदी त्याचे प्राचीनत्व जपून ठेवत आहेत। इथे अनेक दुकाने आहेत। तुम्ही विचारता का, आजही प्रभू माझ्याशी कोणतं वचन बोलतो? स्तोत्रसंहिता 121 वचन 7 प्रभूचे वचन असे सांगते, परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील। तुम्हाला असं वाटतं का की काही वाईट गोष्ट तुमच्या भोवती आहे? तुमच्या घरी किंवा शेजारी वाईट आणि मत्सर करणारे लोक आहेत का, जे तुम्हाला या ठिकाणाहून हाकलून देण्याचा आणि तुमचे स्थान बळकावण्याचा प्रयत्न करतात? तुमच्या कामाच्या ठिकाणीही असे वाईट लोक आहेत का, जे तुम्हाला हाकलण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न करतात? तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ते तुमचा व्यवसाय दडपण्याचा किंवा तुम्हाला तिथून हाकलण्याचा कट रचतात का? सर्वत्र असे वाईट लोक असतात जे इतरांना त्रास देतात। आपल्या जीवनात तुम्ही असं पाहिलेय का की काही लोक आपल्याला कुठलाही कारण नसताना त्रास देतात? आपण विचार करतो, त्यांचा आणि माझा काय संबंध आहे? ते असं का करत आहेत? असे लोक असतातच। नालुमावडीमध्ये जिथे आपण आपली सेवा करतो, कधी कधी पोलीस किंवा सरकारी अधिकारी चौकशीसाठी येतात। आपण कारण विचारल्यास ते म्हणतात, तुमच्या विरुद्ध अर्ज आहे। पण जेव्हा ते पाहतात त्यांना सगळं बरोबर प्रामाणिक दिसतं, मग ते म्हणतात, ठीक आहे, समस्या नाही। चुकीचं केलं तरच केस दाखल करतील। ते म्हणतात, सगळं परफेक्ट आहे, मग त्यांनी का केलं आहे? हे मत्सरामुळे आहे। आपल्याला माहित नव्हतं ते कोण आहे। दुसऱ्यांना त्रास देणं त्यांचं काम आहे। असे लोक असतातच। पण प्रभू आपल्याला वाईटापासून वाचवेल। माझ्या सेवाकाईच्या प्रवासात, जो आता 45 वर्षांहून अधिक आहे, अनेकांनी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला। त्यांनी मला मारण्याचा, अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। माझ्यावर केस दाखल केल्या, काही अधिकाऱ्यांना भडकवलं, त्यांनी आम्हाला धमकावलं, इतक्या प्रकारच्या वाईट गोष्टी केल्या। पर प्रभूने मला कधीच सोडलं नाही। त्याने वाईटापासून वाचवलं। आजवर वाचवलं नाही का? तो पुढेही वाचवेल। तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का? कदाचित तुमच्यावरही वाईट घडलं असेल। प्रभूने मला वाचवलं आहे। तो तुम्हाला शेवटपर्यंत वाचवेल। मग आता तुम्ही का घाबरता? परिस्थिती अशी वाटते का की काहीतरी वाईट जवळ येत आहे? प्रभू तुम्हाला सर्व वाईटापासून वाचवेल। प्रभूचं संरक्षण असताना तुम्ही घाबरायचं कारण काय? कदाचित असं वाटेल की वाईट त्या कुंपणापर्यंत येतं जे प्रभूने घातलं आहे। घाबरू नका, ते तिथेच थांबेल। प्रभू त्याला थांबवेल, म्हणेल, इथपर्यंतच ये, पुढे नाही। ते पुढे जाऊ शकत नाहीत। ते दूर उभे राहून घाबरवतील। काही लोक लपून धमकी देतील कारण त्यांना प्रत्यक्ष येण्याची भीती आहे। ते लपून आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतील। असे लोक असतातच। तुमच्या आयुष्यात आहेत का? घाबरू नका। प्रभू कोणालाही तुम्हाला इजा करू देणार नाही। तो देवदूतांद्वारे तुमची रक्षा करेल। तो तुमच्या भोवती कुंपण घालून रक्षा करेल। त्याने क्रूसावर रक्त सांडून तुम्हाला मुक्त केले आहे। तो तुम्हाला स्पर्श करू देणार नाही। तो तुम्हाला सर्व वाईटापासून वाचवेल। म्हणून काही वाईटाची भीती बाळगू नका। असं विचारू नका, अरे मी आजारी पडलोय, हे असंच संपेल का? प्रभू तुमचा आजार बरा करेल आणि तुमची समस्या सोडवेल। तुम्हाला विश्वास आहे का? त्याला सांगा, प्रभू मला तुझ्या वचनावर विश्वास आहे।
तू मला आम्हाला सर्व वाईटापासून वाचवशील. या मुलांना त्रास देणारे कोणतेही त्यांना वाईट स्पर्श करू नये. येशूच्या नावाने आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.